मित्रांनो नमस्कार. बघा, आजचा व्हिडिओ आणण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कारण आपण 8 ते 10 दिवसाचा व्हिडिओ आणला नाही आणि तुम्हाला मी वेळोवेळी व्हिडिओ बनवून तुम्हाला मी पोस्ट देत असतो. बघा, महाराष्ट्र पोलीस आणि फॉरेस्ट गार्ड ह्या दोघांविषयी हा एक जॉईंट व्हिडिओ आपण आणला आहे. त्यामध्ये आपण पहिलं माहिती घेऊया ते म्हणजे फॉरेस्ट गार्डची. फॉरेस्ट गार्डचं जे काही प्रोसेस आहे हे प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आणि आता फक्त जे नियोजन आहे ते नियोजन पुढलं फिजिकलचं आणि भरतीचं आहे चालू. त्यामध्ये आता फॉर्म कधी ओपन होणार आहेत हे पण तुम्हाला मी लवकरच सांगेन. ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस तुझ्यापर्यंत ती माहिती पोचवायचा प्रयत्न करेन. आणि फॉरेस्ट गार्डसाठी सिलेबस ग्राउंड हे याविषयी नाही का टोटली इन्फॉर्मेशन तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जाऊन तुम्ही ती पाठीमागची व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस. त्यात तुम्हाला मी सविस्तर माहिती ह्याविषयी दिलेली आहे. आणि राज्य महामार्गची भरती आहे, त्यामध्ये चालक वाहक लिपिक त्या टेक्निकल याविषयी आपण व्हिडिओ बनवले. जाऊन व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस. ठीक आहे. आता महाराष्ट्र पोलीस भरती सुद्धा जी काय तयारी आहे तयारी पूर्ण क्लिअर आहे. एक असं होतं की 16 मेला फॉर्म चालू करा ही मागणी होती मुलांची, म्हणजे मेच्या शेवटी, पण अद्याप कुठलीही तशी हालचाल झाली नाही. आता पोलीस भरती प्रक्रिया हे नेहमीप्रमाणे, कारण जास्तीत जास्त पोलीस भरती हे हिवाळ्यामध्ये झालेली आहे आतापर्यंतची. एखादा अपवाद ते चालू उन्हाळ्यामध्ये होते, पण सहसा महाराष्ट्र पोलीस भरती ही दिवाळीच्या आसपास निघते प्रत्येक वर्षी. आता बघा, यावेळेस जे बंदोबस्त असतात, बंदोबस्त वाटप झाल्यानंतर ते बंदोबस्त ज्यावेळेस क्लोज होतील त्यानंतर म्हणजेच गणपती बंदोबस्त असतो आणि नवरात्र बंदोबस्त असतो, त्यानंतर ह्या भरती प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. म्हणजे दिवाळीच्या अगोदर या भरती प्रक्रियेला सुरुवात ऑटोमॅटिक होऊन जाईल आणि त्यानंतर आपलं मार्च एप्रिल मे पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण हे क्लोज होऊन जाईल. हा झाला भरती प्रक्रियेचा विषय. आता वयवाढीचा आहे. मागच्या वेळेस साहेबांनी सांगितलं होतं की आपण तुम्हाला एक चान्स देऊ, पण मागच्या वेळेस फॉर्म भरून घेतल्यामुळं हा चान्स तुम्हाला मिळू शकला नाही, पण यावेळेस तो तुम्हाला चान्स एक मिळेल. ठीक आहे, मी म्हणत नाही असं, अशी आतली माहिती आहे. आता विषय आहे ते म्हणजे भरत्यांचा. तुम्ही पहिला एक नियम समजून घ्या. गृह खात्यामध्ये, ते केंद्रामध्ये असो किंवा राज्यामध्ये असो, गृह खात्यामध्ये कोणतंही पद 6 महिन्यापेक्षा जास्त काळ रिक्त ठेवता येत नाही. तुम्हाला गोष्ट कळली असेल बघा, 2-3 वेळेस कोर्टानं राज्य शासनाला फटकारलं होतं भरतीविषयी. कारण जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या मानानं हे पोलिसांची भरती असायला पाहिजे, सिक्युरिटी फोर्सेसची भरती असायला पाहिजे. ते लोकसंख्येच्या मानावरती गोष्टी असतात. पण आता मधल्या काळामध्ये पोलीस स्टेशनची संख्या वाढलेली आहे, CPची संख्या वाढलेली आहे, लहान जे बीट आहे त्याची संख्या वाढलेली आहे. याचा अर्थ काय की लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे, पण त्याच्या मानानं पोलिसांची भरती ही कमी प्रमाणामध्ये होत आहे. तरीही 2014 पासून ते कालपर्यंत 94,000 भरती प्रक्रिया ही झालेली आहे पोलिसांची. आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरती ही होत राहील, प्रत्येक वर्षी भरती होत राहील. कारण नियमच आहे की 6 महिन्यापेक्षा जास्त रिक्त पद हे ठेवता येत नाही, त्यांना दाखवावं लागतं प्रोसेस काय ते. त्यामुळं हे भरती प्रक्रिया हे प्रत्येक वर्ष असणार आहे. पण विषय कुठला येतो मित्रांनो? विषय येतो तुमच्या वयाचा. तुमचं प्रत्येक इयरला तुमचं वय वाढत आहे आणि जसं तुमचं वय वाढतं की नाही, तुमचं जो स्टॅमिना स्टक होतो. तो स्टॅमिना तुमचं जे स्टॅमिना आहे, तुमची जी आतून जी काय तुमची एनर्जी असते, ती तुमची एनर्जी ही तुम्ही बघून घ्या. तुमची फर्स्ट भरती, सेकंड भरती, थर्ड भरती बघा, तुमची एनर्जी भरती बघा. तुमची जी पॉवर आहे ती पॉवर तुमची त्यावेळेस असते, कारण तुमचं वय कमी असतं त्यावेळेस तुमच्यामध्ये ती पॉवर असते आणि तो स्टॅमिना असतो. पण तो जर तुम्ही स्टॅमिना तसाच तुम्ही बिल्ड केला, तो स्टॅमिना तुमचा ठेवला शेवटपर्यंत, तुम्ही नंतर नक्कीच यश तुम्हाला येऊ शकतं. हा विषय नाही. फक्त तुम्हाला त्या मैदानामध्ये दटून राहावं लागतं आणि तुम्हाला त्या मैदान न सोडता, आशा न सोडता हे तुम्हाला शेवटपर्यंत लढावं लागतं. मग तुम्हाला त्या गोष्टी साध्य होतात. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी भरती होणार आहे
आणि जी भरती आता आहे ती भरती ह्या वर्षी 25 मध्ये 100% आहे. फक्त विषय आहे तुमच्या तयारीचा. तयारी करा, आयुष्यामध्ये अवघड काहीच नाही. त्यामुळे तयारी करत राहा, प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच येत राहील.